नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता मित्रांनो अर्णव ऑफिसमध्ये आपल्या कॅबिनमध्ये आपल्या काही स्टाफवर इतका चिडलेला असतो, भयंकर चिडतो आणि मात्र त्याचा आवाज बाहेर ईश्वरीपर्यंत येऊन पोहोचतो। प्रोडक्शन लेट का झालं, लॉ मटेरियलचा प्रॉब्लेम झाला, नेमकं झाले तरी काय। तेव्हा आकाश सुद्धा अर्णवचा आवाज ऐकतो आणि अर्णव दादा इतका का चिडला असेल असे त्याच्या लक्षात येते। तेव्हा अर्णव त्या सगळ्यांना त्याचा जाब विचारत असतो, त्याचं काय उत्तर आहे आन्सर मी असे तो अगदी जोरात ओरडत सर्वांना विचारतो। तेव्हा आता जे काही ते स्टाफ मेंबर उभे असतात तर ते एकमेकांकडे बघतात तर अर्णव आणखीन चिडतो, मी तुम्हाला आन्सर विचारतोय आणि तुम्ही एकमेकांकडे का बघताय। आता ईश्वरी सुद्धा अर्णव आतमध्ये सर का चिडले असतील याचा विचारच करत असते। आकाश लगेच आता अर्णव इतका भडकलेला आहे हे बघून लगेच आता अर्णवच्या कॅबिन मध्ये येतो। तेव्हा आता आतमध्ये आल्यानंतर तो अर्णवला म्हणतो की दादा अरे प्लीज शांत हो, काम डाऊन, अरे काय झालं। तेव्हा अर्णव त्याला विचारतो की प्रोडक्शन लेट का झालं, लॉ मटेरियलचा नेमकं काय प्रॉब्लेम झाला आकाश। तेव्हा आकाश म्हणतो की अरे सप्लायला जरा इश्यू झालेला आहे त्यामुळे लॉ मटेरियल हे लेट होत आहे। अरे याबद्दल तर मी तुला सांगितलं सुद्धा होतं। तेव्हा आता ईश्वरीच्या नादामध्ये आता अर्णव तर ते सुद्धा विसरलेला असतो। तेव्हा त्याची चूक त्याच्या लक्षात येते की आकाशने आपल्याला याबद्दल अगोदर सांगितलं होतं। तेथे जे काही स्टाफ मेंबर उभे असतात तर तो त्यांना जायला सांगतो, प्लीज गो। अर्णव डोक्याला हात लावतो आणि त्याला जरा असं टेन्शन आल्यासारखं दिसतं। आकाश म्हणतो की दादा तू ओके आहेस ना। तेव्हा अर्णव म्हणतो की आय एम ओके, यू गो, म्हणून तो आकाशला बाहेर जाण्यासाठी सांगतो तर आकाश बाहेर जातो। तेव्हा आता आकाश बाहेर आल्यानंतर ईश्वरी वाटच बघत असते। ती लगेच आकाशला विचारते की सर अहो सरांना काय झालं, सर काय इतकं चिडले। तेव्हा मात्र आता आकाश म्हणतो की नक्कीच दादा जो काही चिडलेला आहे तर त्याचा राग त्या लॉ मटेरियल आणि त्या सप्लाय बद्दल नव्हता, नक्कीच काहीतरी असं वेगळं कारण आहे म्हणून तो चिडला असेल असे बोलून आकाश लगेच बाहेर निघून येतो। तेव्हा आता ईश्वरी विचार करत असते की सरांना नेमकं काय इतकं चिडण्यासारखं झालं असेल। तेव्हा अर्णव आपल्या कॅबिन मध्ये आता विचार करतोय की मला नेमकं काय होतंय, इतक्या गोष्टी मी असा सहजपणे कसं विसरायला लागलो असेल आणि हे सगळं कशामुळे होत असेल, मिस इंदोरमुळे तर हे सर्व होत नसेल ना। म्हणून तो आता लगेच आपल्या खुर्चीवर डोकं टेकवतो आणि डोळे मिटून तो शांत असतो आणि तेवढ्यात आता ईश्वरी आतमध्ये त्याच्यासाठी पाणी घेऊन येते आणि ग्लास मात्र आता ती अर्णव समोर धरते। अर्णवने डोळे झाकलेले असतात तेव्हा आता ईश्वरी हसून म्हणते की सर अहो पाणी। तेव्हा अर्णव शांतपणे तिच्याकडे बघतो, तिच्या हातातील ग्लास घेतो, तिच्याकडे बघतच असतो आणि परत तो ग्लास लगेच टेबलवर ठेवून देतो। तेव्हा आता ईश्वरी विचारते की सर काय झालं, काही टेन्शन आहे का कामाचं वगैरे काही दुसरं। हो जरीही फार काही कळणार नसलं तरी सुद्धा सर तुम्ही माझ्याशी बोलू शकतात, काही कामाचं डिप्रेशन वगैरे आहे का, नाहीतर सर मी तुम्हाला एक जुगाड सांगू का। तेव्हा आता अर्णव म्हणतो की हॉट काय बोलते। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो सर जुगाड म्हणजे आयडिया हो, असर इलाज, आणि तुम्ही एकदा गरम गरम जिलेबी खाऊन बघा, तुम्हाला नक्की बरं वाटेल। तेव्हा अर्णव पुन्हा रागावतो। तेव्हा आता ईश्वरी त्याच्या चेहऱ्यावरून ओळखते आणि नको का, मग तुम्ही एक काम करा, थोडीशी रबडी मागवा, अहो गोड जर खाल्लं तर मनातील कडवटपणा आणि राग एका मिनिटामध्ये शांत होऊन जाईल, बोला मी मागू का। तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ मी गोड खात नाही आणि तू सुद्धा आता कॅबिनच्या बाहेर जा, गो गो करत असतो। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर अहो काय हे काय असं करता, अगदी मोकळेपणाने बोलून टाका, अहो जर तुम्ही मनातील सांगितलं तर तुमच्या मनावरचं हे ओझं हलकं होईल, अगदी तुम्हाला एकदम असं हलकं हलकं वाटेल, एकदम पिझ्झा सारखं। आणि कसं आहे की सर गोष्टी जर मनामध्ये दाबून ठेवल्या तर त्या आपल्याला सुद्धा तकलीफ तर त्याची होते आणि आजूबाजूचे लोक सुद्धा बिचारे सगळे काही परेशान होऊन जातात आणि तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते अगदी पटकन मोकळेपणाने बोलून टाका। आणि तुम्हाला माहिती आहे का माझी नमुताई काय म्हणते। तेव्हा आता ईश्वरी लगेच त्या खुर्चीवर बसते आणि आता अर्णवने सांगितले म्हणून तेव्हा ईश्वरी खुशून म्हणते की सर थँक्यू बर का। आणि अहो सर मी तुम्हाला काय म्हणत होते। ईश्वरी आता अगदी मनमोकळेपणाने बोलायला जाते परंतु त्यावरती आता तिला अर्णव म्हणतो की हे कॅन्टीन नाही कॅबिन आहे। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर बघा ना, अहो रागाच्या भरात तुम्ही ते सुद्धा विसरलात। तेव्हा आता अर्णव रागाने म्हणतो की काम सोडून गप्पा मारण्याची जागा आहे की ही। त्यावर आता ईश्वरी म्हणते की सर असं कसं, अहो कॅबिन आणि कॅन्टीन यात कितका फरक आहे। मला एक गोष्ट सांगा की जे काही महत्त्वाचे विषय असतात तर ते कॅन्टीन मध्ये डिस्कस करता येतात का, आणि आता मात्र तुम्ही भडकतात म्हणून मी तुम्हाला काहीतरी असं सांगायला गेले आणि ते पण कॅन्टीन मध्ये। त्यावर आता अर्णव म्हणतो की झाली का तुझी बडबड सुरू आणि कुठे
कुठल्याही प्रश्नाचं हो किंवा नाही असं एका शब्दामध्ये उत्तर तुला द्यायला जमेल का? त्यावर आता लगेच ईश्वरी चिडते, जाऊन दे, राहून दे, सगळं काही राहून दे, काही सगळं टेन्शन, सगळी काही परेशानी आहे ना सर, ते तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा, त्याचा त्रास तुम्हाला जास्त होईल. आणि हे बघा, तुम्हाला कितीही तकलीफ त्रास झाला तरी सुद्धा बोलायचं नाही म्हणजे नाही असं तुम्ही ठरवलेलंच आहे. तेव्हा मात्र आता अर्णव बोटाच्या इशाऱ्याने ईश्वरीला खाली बसायला सांगतो. तर ईश्वरी खाली बसते आणि हे असेही फटाके दिवसभर कुठेही रागाचे फुटत राहतात. नाही अहो, एकदम मस्त बढिया सुरू आहे तर तुमचं, आणि कायम असंच चालून द्या. आणि सॉरी बर का सर, मी तुमची साधी पीए आहे, मी फक्त तुमचं ऐकायचं काम करायचं असतं. यस सर, नो सर, ओके सर. आणि सर हे बघा, तुम्हाला काही कुणाचं ऐकून घ्यायचंच नसतं, तुम्हाला फक्त तुमचंच पडतं, आणि मी सुद्धा कशाला एनर्जी वाया घालत असेल, काय संबंध. तेव्हा अर्णव आता ईश्वरीचं हे सर्व बोलणं ऐकून लगेच तो पाण्याचा ग्लास उचलतो आणि ते पाणी घटाघटा पिऊन घेतो. ईश्वरी एकटक आता त्याच्याकडे बघतच असते आणि परत तो ईश्वरीला बोलायचं खुणावतो. तेव्हा आता ईश्वरी परत बोलायला सुरुवात करते, मी अगोदरच बडबडी आहे, बदनाम आहेच मी, आणि आपल्याला कोण सिरियसली घेते. पण नाही सर, अहो तुमच्याकडून ना उत्तराची मला अपेक्षाच नाही, आणि प्लीज जमलं तर एक काम करा, तुम्हाला काय वाटतं याचा एकदा विचार करा. ईश्वरी परत उठून बोलत असते. तर अर्णवला आता हिची बडबड अगदी नकोसी होते. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही एकदा विचार करा आणि त्याच्या ऑडिओ नोट आहे ना, ते तुम्हाला स्वतःला पाठवा आणि शांतपणे एकट्यात बसा आणि त्या ऐका, म्हणजे तुम्हाला कोणाशी तरी कधीतरी असं मोकळेपणाने बोलण्याचं समाधान मिळेल. तेव्हा आता ईश्वरी पूर्णपणे बडबड करून थकून जाते आणि परत स्वतःला म्हणते की जाऊन दे, किती बडबड करते मी. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे तर तुला कळलं ना. तर ईश्वरी म्हणते की काय उपयोग, कारण फरक तर तुम्हाला काहीच पडणार नाही, परंतु मलाच इतकं दमल्याचं झालंय की तरी सुद्धा मी तुम्हाला फुकटचे सल्ले देते आणि ते सल्ले देण्याची मलाच हौस आहे. तर जाऊन दे, जाते मी म्हणून वैतागून शेवटी ती बाहेर जाते. तेव्हा आता ईश्वरी बाहेर गेल्यानंतर अर्णवला मात्र अगदी हसायला येतं आणि तो स्वतःला विचारतो की हिचं मात्र आता काय करायचं. माझ्या समोर तर लोक हे बोलायला घाबरतात, परंतु तरी सुद्धा मी हिची बडबड का सुरू करतो, का मी मिस इंदोरचं बोलणं ऐकून घेतोय. आणि स्वतःला तो अगदी मिस इंदोर म्हणून ईश्वरीची आठवण काढत खूप असा हसतो. त्यानंतर मात्र राकेश गाडीत वरून खाली उतरतो आणि जेव्हा हेल्मेट काढतो तेव्हा मात्र आता लगेच इंदोर जिलेबीचा तर समोरून मला फोन आलेला आहे म्हणून राकेश अगदी खुश होतो. तेव्हा मात्र आता ईश्वरी आता फोन करते आणि राकेशला विचारते की तुम्ही कुठे आहात आणि कधी येणार आहात, आम्ही तुमची वाट बघतोय. कारण आता ईश्वरीने शलाकाला घरी राकेश बरोबर बोलण्यासाठी आणलेलं असतं. तेव्हा आता जेव्हा शलाका ही नमुशी गप्पा करत असते तर ईश्वरी आता राकेशला फोन करून विचारते की तुम्ही लवकर कधी येणार. अहो सर, मी तुमची वाट बघते. तेव्हा आता ईश्वरी आपली वाट बघते हे बघून राकेशला मात्र खूप असा आनंद होतोय, म्हणजे कधीतरी ईश्वरी आपली आज वाट पाहते. आणि तो ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी, मी लगेच घरी येतोय, कारण मी निघालेलोच आहोत, फार तुम्हाला अशी वाट नाही बघावी लागणार. पण नक्की असं काय कारण आहे हो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो, कारण सुद्धा तसंच आहे की मी तुमची का वाट बघते. तेव्हा आता राकेश विचारतो की काय असं काय कारण आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो, शलाकी ताई आहे ना, ती इथे तुम्हाला घरी भेटायला आलेली आहे. शलाकाचं नाव ऐकल्यानंतर मात्र आता राकेशच्या तर अगदी पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आता तो बोलायचं बंद होतो. तर ईश्वरी म्हणते की हॅलो अहो राकेशजी ऐकतात ना. तेव्हा आता राकेश तिकडून म्हणतो की हो ऐकतो. आणि अहो सॉरी, एका मित्राचा अचानक मेसेज आला आणि तो मेसेज मी वाचत होतो, कारण त्याच्या आईला ऍडमिट केलेला आहे आणि तिकडे मला अचानक जावं लागेल. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अरे, म्हणजे आज तुम्हाला नाही भेटता येणार. आता राकेश मुद्दाम लगेच खोटं बोलतो. तर आता राकेश म्हणतो की नाही भेटता येईल, आज मात्र नाही जमणार, कारण तिकडे काय परिस्थिती आहे हे मला अजूनपर्यंत माहिती नाही. तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की बरं, काही हरकत नाही, मी शलाकाताईंना पुन्हा कधीतरी भेटायला यायला सांगितले. तेव्हा मात्र आता लगेच राकेश म्हणतो की बरं चालेल. आणि हे बघा ईश्वरीजी, अहो पुढच्या वेळेस त्यांना वेळ देऊन नक्की यायला सांगा, म्हणजे त्यांची फेरी फुकट जायला नको. आणि हे बघा, मी नक्की त्यांना भेटेल, पुढच्या वेळेस नक्की भेटेल. तेव्हा मात्र आता ईश्वरीला वाटतं की बरं, राकेशला नक्की काहीतरी काम असेल आणि ते आता नाही येऊ शकत. तेव्हा राकेश म्हणतो की चल आता मी फोन ठेवतो, कारण मला हॉस्पिटलमध्ये जायला खूप वेळ लागेल, मी आता निघतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की बरं राकेशजी चालेल. आणि आता राकेश लगेच फोन ठेवतो. फोन ठेवल्यानंतर आता राकेश विचार करतो की म्हणजे आता ही शलाका इकडे घरी सुद्धा आली का, आणि नक्की आता हिचा काहीतरी बंदोबस्त मला करावाच लागेल. त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी
शलाकाला म्हणत असते की हे बघा, आज मात्र त्या राकेशजींना नाही भेटता येणार, कारण त्यांना अर्जंट आता हॉस्पिटलला जावं लागलं, त्यामुळे मात्र ते आता तिकडे निघून गेलेत, कारण त्यांना अर्जंट हे सर्व काही आता त्यांना जावं लागलं. तेव्हा शलाका म्हणते की हो, जेवढं त्यांना भेटायला मला उशीर होणार आहे ना, तेवढं माझं टेन्शन आणखीनच वाढणार आहे. आणि तो राजेश्वर कधीही मला शोधून काढेल त्याची मला खरंच खूप भीती वाटते. तेव्हा आता ईश्वरी तिला आधार देते. ईश्वरी म्हणते की ताई हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याची काही काळजी करू नका, आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. तेव्हा आता प्लीज तुम्ही असं घाबरून जाऊ नका. तेव्हा आता शलाका म्हणते की ईश्वरी, मला त्या राकेशची खरंच खूप भीती वाटते. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मी समजू शकते, परंतु ते राकेश जी आहे ना, ते आपल्याला नक्की मदत करते, अगदी देव माणूस आहे ते. त्यानंतर आता इकडे राकेश लगेच ज्या आपल्या माणसाला त्याने शलाकावर नजर ठेवण्यासाठी सांगितलेली असते, तर त्याला फोन करतो आणि सत्या, अरे हे बघ, मी तुला त्या शलाकावर नजर ठेवण्यासाठी सांगितलं होतं, अरे तू काय करतोस. तेव्हा आता तिकडून विचारलं जातं की काय झालं. तेव्हा लगेच राकेश म्हणतो, काय झालं म्हणजे काय, असं का विचारतोस, अरे ती इकडे आज माझ्या घरी येऊन पोहोच आणि तू मलाच विचारतो की ती तिकडे पोहोचली कशी. मी तुला तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे आणि नशीब मी माझं तिकडे घरी नव्हतो. पुन्हा जर असं काही झालं तर मी तुला वाजवून ठेवीन, हे लक्षात ठेव. त्यानंतर मात्र आता ईश्वरी इकडे घरी विचार करत बसलेली असते अर्णवच्या वागण्याचा. तेव्हा ती विचार करते की अर्णव तिला म्हणलेला असतो की तुला फक्त मी आता एका प्रश्नाचं एका शब्दात उत्तर द्यायला सांगितलेलं आहे, हो किंवा नाही. तुझी बडबड मात्र सुरूच होते. आता हे सर्व आठवून ईश्वरी मात्र त्याच्यावर रागवते आणि तेवढ्यात नमो येते. नमो विचारते की अगं ईशू, तू इस्त्री कपडे करून आणलेले कपडे कुठे ठेवले. तेव्हा मात्र आता ईशू काही नाही बोलत नाही, कारण ईशू गप्प असते. ईशू मात्र आता न बोलता अगदी खुणावून मात्र हे सर्व सांगत असते की कपडे कुठे ठेवलेले आहे. तेव्हा आता नम्रता एक वेळ तिच्याकडे बघतच असते. तेव्हा नमो विचारते की अगं काय आणि कुठे ठेवलेस, तू असे इशारे का करतेस. तेव्हा आता ईशू परत तसेच खुणावते की कुठे ठेवलेले आहे, तसे इशाऱ्याने सांगते. तेव्हा आता नमो रागाने म्हणते की ईशू काय चाललं तुझं हे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अगं ताई, मी प्रॅक्टिस करते एकही शब्द न बोलण्याची. तर नमो म्हणते की अगं पण का करते. आणि हे बघ ईशू, अगं तुझी जर बडबड ऐकली नाही तर ऑक्सिजन नसलेल्या घरात राहण्यासारखं मला वाटतं. अगं ईशू, तू थोडीशी पागल आहेस का ग. तर ईशू म्हणते की हो हो. ईश्वरी म्हणते की परंतु माझ्या बोलण्याचा अर्णव सरांना खूप त्रास होतोय, त्याचं काय. तेव्हा आता लगेच नम्रता म्हणते की हो अच्छा, म्हणजे अर्णव सर. तेव्हा ईश्वरी रागवते. ईश्वरी म्हणते की त्याचं नाव सुद्धा काढू नकोस, भडकू चंदाचं. अगं ताई, जर त्याला चांगल्या मनाने मदत करायला गेलं तर तो नेहमी असं वाकड्यातच शिरतो. अजून किती दिवस त्या माणसाला झेलावे लागणार काय माहिती. आणि हे बघ ताई, अगं ऑफिसमध्ये असताना मी फक्त त्याचंच काम करत असते. काम कधी लवकर होईल, काम कधी सोपं होईल आणि काम कसं नीट व्यवस्थित करता येईल याचाच काय मी विचार करत असते. त्याच्या भल्याचा आपण जर विचार करायला गेला तर त्या भडकू चंदाला असं वाटतं की मी सतत बडबड करते. आणि ताई, जर त्याला शक्य असते तर जगातील प्रत्येक माणसाचा करण्याचा रिमोट कंट्रोल बनवलं असतं. मग ताई, मी तुला सांगितलेलं आहे की त्याला कधीच कोणी नाही सुधारू शकत, कारण तो आहेच तसा. तेव्हा आता ईश्वरीचं ह्या बोलण्याचं नम्रताला खूप असं हसू येत असतं. तर ईश्वरी मात्र आता अर्णव सरांवर खूपच भडकलेली असते. आणि जाऊन दे, एकदा की माझं लॉकेट परत मिळालं तर मी कशाला त्याचं परत तोंड बघेल. तेव्हा आता नम्रता म्हणते की ईशू, अगं अगोदर लॉकेट तर मिळून दे. तेव्हा ईशू म्हणते की हो ना ताई, परंतु अगं त्याला माझी बडबड मी बोललेलं नाही आवडत आणि यापुढे मी ठरवलं आहे की मी आता त्यांच्याशी नाही बोलणार. आणि आपण लहानपणी कसं एकमेकींशी कट्टी घ्यायचो, अगदी तशी कट्टी मी त्याच्याशी घेणार आहे. हसून विचारते की ईशू, नक्की तू त्याच्याशी कट्टी घेणार आहे का. तर ईशू अब तो ठाण लिया ताई, उद्यापासून मी अर्णव सरांसोबत एकही शब्द नाही काढणार. आणि तो भडकूचंद काय म्हणत असतो बरं, मिस इंदोर, युअर डेसिबल लेवल त्यांना नको वाटतं ना. मग आता ही जुबान से आवाज नाही सुनाई देगी. आता ईश्वरी अगदी खडसावून हे सर्व बोलते, परंतु आता नमू तर आपले कान झाकून घेते. ईशू खूप जोरात ओरडले असते. तेव्हा आता आत्यापर्यंत हा आवाज ऐकू जातो. आत्या तिकडून म्हणते की काय ग, काय झालं इतकं मोठ्याने ओरडायला. तेव्हा आता नमू तर अगदी ईशूला शांत राहायला सांगते आणि ईशू तर लगेच आपलं तोंड बंद करते. त्यानंतर आता इकडे
इकडे अविनाश मामा राकेशला म्हणतात, जावई बापू हे बघा, तुम्ही जे म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण अंजलीची इच्छा नसेल केरळला ट्रीटमेंटसाठी जाण्याची तर तिच्या मागे आपण लागून काय उपयोग आहे बरं. कारण राकेशचा आता प्लॅन असतो की अंजलीला आता या घरातून कुठेतरी बाहेर घेऊन जायचं, म्हणजे ती अर्णवच्या लग्नाचा विचार नाही करणार. तेव्हा मात्र आता तो अर्णव आणि अविनाश मामा यांना अगोदर विचारतोय आणि त्यांना बरोबर आता तो अंजलीच्या उपचारासाठी नक्की राकेश आता प्रयत्न करतोय असं मुद्दाम तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तेवढ्यात तेथे अर्णव येतो. अर्णवला लगेच आता राकेश म्हणतो की हे बघ अर्णव, बरं झालं तू आलास रे. मग अर्णव आता तूच बघ बाबा आता काय ते, अरे मी अंजलीला किती वेळेस समजावतोय परंतु ती तयारच नाही. त्यावर आता अर्णव विचारतो की काय झालं, तर अविनाश म्हणतो की आता अरे अर्णव हे बघ, जावई बापूंनी अंजलीच्या पायाच्या ट्रीटमेंटसाठी केरळमध्ये एका सेंटरला नंबर लावला होता आणि तब्बल 2 वर्षांनी तिचा आता नंबर लागलेला आहे. तेव्हा राकेश म्हणतो की हो ना अर्णव, अरे ते सेंटर खूप चांगलं आहे, तेथे खूप लोकांना गुण आलेला आहे आणि तरी सुद्धा आता अंजली नाहीच म्हणते. आणि का म्हणते ते खरंच मला सुद्धा नाही कळत. तेव्हा आता राकेश मात्र अर्णवला सगळं काही सांगतो. अर्णव ऐकून घेतो आणि आता राकेश आणि अर्णव एकमेकांशी जेव्हा बोलत असतात तर तेव्हा अविनाश मामा मनात म्हणतात की कारण अंजली शेवटी नाहीच म्हणणार आहे, कारण गुरुजी येणार आहेत ना अर्णव आणि ईश्वरी या दोघांची पत्रिका जुळवण्यासाठी. एवढं सगळं होत असताना अंजली कशी जाईल बरं. मामांना हे कारण माहिती असतं परंतु राकेशची आता अगदी बळजबरी सुरू असते. अगदी तो आता अर्णवला म्हणतो की हे बघ अर्णव, अरे मी समजू शकतो ती असा विचार करत असेल की तेथे जाऊन जर अपयश आले तर काय, अरे पण मी तिच्या सोबत आहे, मी काय आपण सगळेच तिच्या सोबत आहोत. अरे आलं अपयश तर येऊन दे, म्हणून आपण काय प्रयत्न सोडून द्यायचे का, प्रयत्न तर आपण करून बघायला पाहिजे. इतकं समजावलं मी तिला तरी सुद्धा ती नाहीच म्हणते. त्यामुळे अर्णव तू एकदा तिच्याशी बोलून बघ, ती नक्की तुझं ऐकेल आणि तयार होईल. अरे निदान माझ्या नाही तर तुझ्या प्रेमापोटी ती जायला तयार होते की नाही हे आपल्याला बघता येईल. अर्णव म्हणतो की नाही तसं काहीच नाही. तेव्हा आता राकेश म्हणतो की हे बघ अर्णव, तू तसं समजू नकोस, मला काही राग वगैरे काही नाही, अरे उलट तर मला अभिमानच वाटतो तुमच्या नात्याचा. अरे पण अंजली ट्रीटमेंटला जायला तयार झाली तर खूप चांगलं होईल. तेव्हा आता लगेच अर्णव म्हणतो की बरं मी त्या ताईशी बोलतो आणि तिला नक्की समजावतो. तेव्हा राकेश लगेच खुश होतो. राकेश म्हणतो की खरंच थँक्यू सो मच अर्णव. तेव्हा अविनाश मामा म्हणतात की हो मी सुद्धा अर्णव सोबत आता अंजलीला समजावतो, म्हणून दोघे आता बाहेर जातात. तेव्हा आता राकेश आता ते दोघं बाहेर गेल्यानंतर मनात अगदी खुश होऊन म्हणतो अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न जुळू नये म्हणून मी तर आता अर्णवलाच कामाला लावलेला आहे. तो 100% आता अंजलीला तयारच करेल, कन्व्हिन्स करेल. आणि जेव्हा आता अंजली केरळला जाईल तर मात्र या दोघांच्या लग्नाची बोलणी मात्र अगदी लांबणीवर पडेल. आणि कसं म्हणता येईल माझी इंदोरी जिलेबी, हे तर एकदम असं बढिया काम होऊन गेलेलं आहे. त्यानंतर मात्र अर्णव आता अंजलीकडे रूममध्ये येतो. अंजली आता थोडीशी नाराज असते, डिस्टर्ब असते. तेव्हा आता अर्णव तेथे आल्यानंतर अंजलीला माहिती असतं की नक्की हा का आला असेल. तेव्हा मात्र आता अर्णव ताईला म्हणतो की ताई हे बघ उद्या सकाळची फ्लाईट आहे आणि उद्या सकाळी तू केरळला जाते. तेव्हा मात्र आता अंजली काही एक शब्द बोलत नाही. आपल्या मोबाईलमध्ये ती बघत असते. तेव्हा अर्णव तिच्या हातातील तो मोबाईल घेतो आणि बाजूला ठेवतो. तरी सुद्धा अंजली त्याच्याशी एकही शब्द बोलत नसते. अर्णव म्हणतो की हे बघ ताई सकाळी फ्लाईट आहे आणि मी तुला एअरपोर्ट वर ड्रॉप करण्यासाठी येईल. तेव्हा आता अंजली रागानेच म्हणते की अरे आपण किती वेळा हे सर्व करणार आहोत आणि 100% काय गॅरंटी आहे की माझा पाय बरा होईलच आणि असे मी ट्रीटमेंट साठी जाते. तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की हे बघ ताई 1% जरी चान्स असेल तरी सुद्धा मी हे सर्व करेल. तेव्हा मात्र आता अंजली म्हणते की दरवेळेस मी ट्रीटमेंट साठी जाते आणि तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मला ही आशा दिसते. चला आता अंजली आता आपली पूर्ण बरी होऊन येणार म्हणून आणि एकदा की ट्रीटमेंट झाली तर असेच मी अडखळत आणि आधार घेत घरी येते. तेव्हा मात्र मला तुमच्याकडे बघवत नाही, कारण तुम्ही कितीही बोलत नसला तरी सुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये एक निराशा आणि तुमच्या डोळ्यामध्ये जो काही अपयशाची भावना आहे ती सर्व मला दिसते आणि मला ते सर्व नाही सहन होत. कारण एक वेळेस मी पायाचं दुःख सहन करू शकते पण तुमच्या डोळ्यामध्ये जे काही अपयश आहे ते नाही सहन करू शकत. त्यामुळे आता प्लीज बास करूयात, हे सर्व आपण ट्रीटमेंट वगैरे बास करूयात.
मला कोणतीही ट्रीटमेंट नाही करायची। तेव्हा आता अर्णव जो काही आपल्या हातामध्ये एक असा छान छोटासा हत्तीचा तो आता एक असं मस्त जे काही त्यांनी गंपू हे नाव त्याचं ठेवलेलं असतं, तर त्याला बघून आता अंजली इतकी खुश होते आणि आता खुश झाल्यानंतर आता अगदी ती तो हातात घेते आणि म्हणते की अर्णव, चिंटू, अरे हेच नाव ठेवलं होतं ना आपण याचं, अरे तू तर अजून पण जपून ठेवला आहे। तेव्हा अर्णव खुश होऊन म्हणतो की ताई, अगं तुला इतका आवडला होता आणि रिंग टाकण्याचा मी किती हट्ट केला होता। तेव्हा अंजली म्हणते की हो, मला पूर्ण आठवते, अरे इतका तुला तो आवडला होता की तू म्हणायचा की रिंग टाकू, परंतु आपल्या गंपूवर काही रिंग पडलीच नव्हती। अगदी लास्ट चान्सला तू ती रिंग टाकली आणि बरोबर ती त्या गंपूवर जाऊन पडली। तेव्हा आता अर्णव म्हणतो की आई, अगं ताई, कुठले चान्स, लास्ट चान्स ना, कारण मी किती प्रयत्न केले होते परंतु लास्ट चान्सला त्याच्यावर जाऊन ती रिंग पडली होती। तेव्हा अंजली म्हणते की अरे अर्णव, तुला आठवतं का आपण त्या आकाश पाळण्यावर बसलो होतो आणि तेथे सुद्धा सीटवर मी घसरून पडले होते, अरे मला फार काही लागलेलं नव्हतं। तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की ताई, तुला आठवतं का तुझ्या गंपू सगट मला उचलून तुला घरी घेऊन जावं लागलं होतं, अगं आपण पडलो याचा तुला इतका शॉक बसला होता की तू लगेच आजारी पडली होती आणि तुझ्या उशाशी असलेला हा गंपू आणि बाजूला मी असल्याशिवाय तुला मात्र झोप लागत नव्हती। तेव्हा आता अंजली खूप हसते। अंजली म्हणते की अरे चिंटू, तेव्हा मला असं वाटत होतं की हा गंपू माझा रक्षक आहे। तेव्हा अर्णव हसतो। अर्णव म्हणतो की हो, त्याचा मालक मी, अगं तेव्हा मी लहान होतो तरी सुद्धा तुझ्यापेक्षा स्टुपिड असल्याचं मला दाखवावं लागायचं। त्यानंतर आता इकडे राकेश बाहेर असतो आणि तो इतका खुश होतो, म्हणजे माझा लाडका मेहुणा आहे ना, तो नक्की या लाडक्या जिजूंचं काम तर करेल, तो आता नक्की त्याच्या बहिणीला केरळला पाठवणार। आणि तेवढ्यात अविनाश मामा हे मागून येतात आणि राकेशला म्हणतात की जावई बापू। तेव्हा आता राकेश लगेच थोडस नाराज असल्याचं नाटक करतो। तेव्हा अविनाश मामा म्हणतात की अहो जावई बापू, तुम्ही काय इतकं टेन्शन घेतात, अर्णव बोलतोय अंजलीशी, तो नक्की तिला तयार करेल। तेव्हा आता राकेश म्हणतो की हो अहो मामा, टेन्शन नाही, मला अंजलीची काळजी वाटते, अहो तिचा पाय बरा व्हावा हे मला मनापासून वाटतं आणि ते मला माझ्यासाठी नाही तर तिच्यासाठी हे सर्व मला करावंसं वाटतं। तिला जो काही त्रास होतो तो मला नाही सहन होत आणि तिचा त्रास कमी व्हावा यासाठी मी हे सर्व करतोय आणि हे बघा मी तिला समजावलं सुद्धा। आणि तेवढ्यात राकेशच्या मोबाईलवर ईश्वरीचा कॉल येतो। तेव्हा आता राकेश लगेच कॉल पाहतो आणि अविनाश मामांना म्हणतो की 1 मिनिट आणि थोडासा बाजूला होतो। तेव्हा आता अविनाश मामा म्हणतात की हो हो बोला। तेव्हा आता राकेश कॉल घेतो। तर आता ईश्वरी म्हणते की राकेशजी, मी तुम्हाला एक विचारण्यासाठी फोन केला होता, तुमची तब्येत आता कशी आहे। तेव्हा आता लगेच राकेश विचारतो की काय, माझ्या तब्येतीला काय झालं। तेव्हा अविनाश मामा वळून आता राकेशकडे बघत असते। तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की अहो तुमची नाही तर तुमच्या मित्राच्या आईची तब्येत बरी आहे का असं विचारायला मी फोन केला होता। तेव्हा मात्र आता राकेश मुद्दाम खोटं म्हणतो की मी तेथेच आहे आणि उपचार तर सुरूच आहे। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की राकेशजी, अहो यावेळेस शलाका ताई आणि तुमची भेट नाही होऊ शकली, परंतु प्लीज तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढा बरं का। तेव्हा आता राकेश म्हणतो की हो हो आणि हो मी, आणि लगेच आता फोनवर काही बोलणं ऐकू येत नाही असं मुद्दाम हॅलो हॅलो करतो, तुमचा आवाज नाही मला ऐकू येत, हॅलो येथे नेटवर्क नाही, आणि मुद्दाम तो फोन कट करतो। तेव्हा अविनाश मामा आता राकेशकडे बघत असतो। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की यांनी फोन का कट केला। ईश्वरी म्हणते की मला तर आवाज एकदम असा क्लिअर येत होता, पण नक्की ह्या राकेशला बोलायला काय झालं असेल, म्हणून आता ईश्वरी विचारत पडते। आणि मित्रांनो, आता अविनाश मामा सुद्धा इकडे राकेशकडे बघत असतात। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये लावण्य ईश्वरीला विचारते की तू ARशी का बोलत नाही, तर ईश्वरी म्हणते की त्यांना माझी बडबड ऐकायला नाही आवडत, म्हणून आता यापुढे मी गप्प राहण्याचं ठरवलेलं आहे। तेव्हा आता लावण्य लगेच आता अर्णवला येऊन सांगते, तर अर्णव म्हणतो की ती माझ्याशी नाही ना बोलत, मग मी बघतो की काय करायचं ते, म्हणून तो आता ईश्वरीला कॅबिन मध्ये बोलावून घेतो। परंतु ईश्वरी त्याच्याशी न बोलता फक्त टेबलवर असा पेन असा आदळते। तेव्हा आता अर्णव तिच्याकडे एकटक बघतो आणि तो लगेच आता ईश्वरीला सांगतो की आपल्या ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन कलेक्शनला 4 लाईन्स मला मराठीमध्ये हव्या आहेत, मग त्या काय असतील। तेव्हा मात्र आता ईश्वरी सांगणार तोच लगेच तिला आठवते की आपण सरांशी बोलायचं नाही हे ठरवलेलं आहे, म्हणून ती लगेच पेनने आता त्या सर्व लाईन्स लिहून देते। तर अर्णवचा शेवटी पोपट होतो आणि ईश्वरीला तो बोलतं करत असतो, परंतु आता ईश्वरी काही बोलत नसते। अर्णव मात्र पूर्णपणे वेडापिसा होतो की नक्की आता ह्या ईश्वरीला कसं बोलतं करायचं। तेव्हा मित्रांनो, पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।